नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती अंतर्गत जी 802 जागांसाठीची भरती प्रक्रिया आहे, या संदर्भात महत्त्वाची अपडेट जारी करण्यात आलेली आहे. सूचनापत्रक दिनांक 2 डिसेंबर 2024 रोजीचं सूचनापत्रक आहे. पाहू शकता. औद्योगिक विकास महामंडळातील सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत गट अ आणि गट ब आणि गट क या संवर्गातील 34 संवर्गातील 802 पदे भरण्याबाबत दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी दैनिक वर्तमानपत्रामध्ये व महामंडळाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यानुसार दिनांक 2 सप्टेंबर 2023 ते 25 सप्टेंबर 2023 या कालावधीत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज सादर केलेले आहेत. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या एकूण 34 संवर्गांपैकी 11 संवर्गांसाठीची स्पर्धा परीक्षा दिनांक 30 मार्च 2024 ते 2 एप्रिल 2024 आणि 3 एप्रिल 2024 या कालावधीत घेण्यात आलेली आहे. दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरता आरक्षण अधिनियम 2024 दिनांक 26 फेब्रुवारी 2024 नुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास SCBC वर्गाकरता आरक्षणाची तरतूद विहित करण्यात आली असून सदर अधिनियमातील तरतुदी सामान्य प्रशासन विभागातील शासन निर्णय क्रमांक BCC 27 फेब्रुवारी 2024 नुसार महामंडळातील 34 संवर्गाच्या एकूण 802 पदांसाठीच्या जाहिरातीकरता लागू आहेत. तसेच महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय क्रमांक आहे, यानुसार 2023 अन्वये महामंडळाच्या सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत ज्या उमेदवारांनी अराखीव, खुला, ओपन, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS प्रवर्गामधून अर्ज सादर केले आहेत, परंतु ते इतर मागासवर्गातील कुणबी मराठा कुणबी या प्रवर्गामध्ये मोडतात, अशा उमेदवारांना इतर मागासवर्गामधून अर्ज सादर करण्याची संधी देणे आवश्यक आहे. त्यास अनुसरून शासनपत्र IDC 2024 उद्योग 14 दिनांक 16 सप्टेंबर 2024 अन्वये प्राप्त अभिप्रायानुसार दिलेल्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन महामंडळाने सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत सामाजिक आरक्षणात झालेल्या बदलाबाबत दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी सूचनापत्रक महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेले आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरता आरक्षण अधिनियम 2024 दिनांक 26 फेब्रुवारी 2024 मधील तरतुदीनुसार औद्योगिक विकास महामंडळाने 14 ऑगस्ट 2023 रोजी 34 संवर्गातील पदांच्या भरतीसाठी प्रसिद्ध केलेल्या मूळ जाहिरातीमधील सहयोगी रचनाकार, यानंतर उपरचनाकार, उपमुख्य लेखाधिकारी, यानंतर पाहू शकता कनिष्ठ अभियंता, विभागीय अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, वीजतंत्री श्रेणी 2 ऑटोमोबाईलसाठी या 7 संवर्गांच्या पदांमधील सामाजिक व समांतर आरक्षणात बदल होत नाही. तसेच महत्त्वाचं म्हणजे कार्यकारी अभियंता, स्थापत्य, उपअभियंता, त्यानंतर सहाय्यक व गाळणी निरीक्षक आहे, या 4 संवर्गांच्या पदांमधील सामाजिक व समांतर आरक्षणामध्ये बदल होत नाही. तथापि दिनांक 7 सप्टेंबर 2024 रोजी गठीत न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्त समितीच्या शिफारसीनुसार राज्य शासनाच्या निर्णयान्वये कुणबी मराठा व मराठा कुणबी नोंदी सापडलेल्या राज्यातील मराठा समाजातील इतर मागासवर्गाचे प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या परंतु मूळ जाहिरातीकरता वैयाधिक ठरल्यामुळे अर्ज सादर करू न शकलेल्या उमेदवारांना सदर पदाकरता नव्याने अर्ज सादर करण्याची संधी देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे उर्वरित 23 संवर्गांमध्ये अराखीव अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचे अथवा इतर मागासवर्गाचे जात प्रमाणपत्र मिळाले आहे, अशा उमेदवारांना त्यांचा अराखीव अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा दावा बदलून त्याचकडे त्यांच्याकडील जात प्रमाणपत्राच्या आधारे सामाजिक
आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा अथवा इतर मागासवर्गाचा विकल्प सादर करण्यास संधी देणे आवश्यक आहे. तसेच सुधारित बिंदू नामावलीनुसार लेखाधिकारी पदाकरता आर्थिक दुर्बल घटकांसाठी लघुलेखक उच्च श्रेणी या पदाकरता, त्याचबरोबर प्रवर्गासाठी वरिष्ठ लेखापाल यामध्ये सुद्धा भटक्या जमाती क प्रवर्गासाठी भूमापक या पदाकरता इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी पद रद्द झाल्यामुळे अराखीव पदांच्या अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांना अराखीव प्रवर्गाचा विकल्प सादर करण्यास संधी देणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने सुधारित 23 संवर्गांच्या सामाजिक आणि समांतर आरक्षणाचा तपशील यामध्ये देण्यात आलेला आहे. तो पाहू शकता. यामध्ये ज्या जागा आहेत विभागल्या गेलेल्या आरक्षणानुसारच्या या संदर्भातली माहिती यामध्ये जाहीर करण्यात आलेली आहे. पदानुसार पाहू शकता डिटेलमध्ये. सहाय्यक रचनाकार गट ब साठीची आहे. यानंतर सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ गट ब साठीची. तर प्रत्येक पदानुसार ज्या नवीन जागा आहेत, ज्या SCBC प्रवर्ग ॲड झाल्यानंतर ज्या विभागल्या गेलेल्या जागांची माहिती आहे यामध्ये दर्शवण्यात आलेली आहे. डिटेलमध्ये चेक करू शकता पूर्णपणे. याच्यामध्ये पाहू शकता प्रत्येक पदानुसार माहिती देण्यात आलेली आहे. लिपिक टंकलेखक आहे गट क. एकूण 23 संवर्गांसाठीचं जे विस्तारित जे आहे पदांची माहिती यामध्ये जाहीर करण्यात आलेली आहे. तांत्रिक सहाय्यक आहे, याचबरोबर वीजतंत्री आहे, पंपचालक आहे, जोडारी श्रेणी 2 साठी गट क साठीच्या जागा पाहू शकता. एकूण किती आहेत? एकूण 34 जागा यामध्ये पदसंख्या. SCBC प्रवर्गासाठी 3 जागा यामध्ये ॲड करण्यात आलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने प्रत्येक जे पद आहे संवर्ग, या संवर्गानिहाय जे जागांची माहिती यामध्ये अपडेट करण्यात आलेली आहे, चेक केली जाऊ शकते. जे 23 संवर्ग आहेत या 23 संवर्गानुसार त्या अनुषंगाने ज्या पदांमध्ये मूळ जाहिरातीनुसार अराखीव व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या SCBC मागास प्रवर्गाचा अथवा इतर मागास प्रवर्गाचा दावा करण्यासाठी विकल्प सादर करण्याकरता शासन निर्णयानुसार उमेदवारांना सदर प्रवर्गामधून निवडीसाठी विकल्प जे आहेत हे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यामध्ये पाहू शकता अराखीव, खुला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून EWS अर्ज सादर केलेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचे SCBC अथवा इतर मागासवर्गाचे OBC जात प्रमाणपत्र मिळाले आहे, अशा उमेदवारांना त्यांचा खुला ओपन अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा EWS चा दावा बदलून त्याच्याकडील जात प्रमाणपत्राच्या आधारे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा म्हणजेच SCBC अथवा इतर मागासवर्गाचा OBC विकल्प सादर करण्यास संधी देण्यात येत आहे. सुधारित बिंदू नामावलीनुसार लेखाधिकारी या पदाकरता यामध्ये पाहू शकता लघुलेखक आहे. त्याचबरोबर ही जी पदे आहेत या पदांसाठी वयाच्या अटींची व शर्तींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांना अराखीव प्रवर्गाचा विकल्प सादर करण्यास संधी देण्यात येत आहे. तर पाहू शकता ऑनलाईन विकल्प सादर करण्यासाठी दिनांक 3 डिसेंबर 2024 ते 17 डिसेंबर 2024 पर्यंतचा वेळ देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर अराखीव, खुला, ओपन आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच EWS अथवा उमेदवारांना सदर आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे व ज्यांच्याकडे SCBC सर्टिफिकेट मागासवर्गाचं OBC विहित प्राधिकाऱ्याचे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलियर असल्यास अशा उमेदवारांनी या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंकवर जाऊन नोंदणी क्रमांक प्रविष्ट करून अर्जामध्ये प्रवर्गासंबंधित विविध तपशील प्रविष्ट करून जे आहे त्यांचं रजिस्ट्रेशन जे आहे SCBC म्हणजेच डेटा कॅप्चरिंग जे आहे ते पूर्ण करायचे आहे. तर या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे. यानुसार पाहू शकता डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे. डेटा कॅप्चरिंग कशा पद्धतीने करायचं आहे, तुम्हाला जे चेंज करायचं आहे याच्यामध्ये SCBC प्रवर्ग जे नॉर्मली आहे तर त्यासाठीची माहिती यामध्ये पूर्ण सूचना पत्रकामध्ये जारी करण्यात आलेली आहे, चेक केली जाऊ शकते. याची PDF लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. अशा पद्धतीने महत्त्वाचे अपडेट MIDC भरती अंतर्गत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती अंतर्गत 802 जागांसाठीच्या भरतीसाठी जे आहे SCBC प्रवर्ग सिलेक्ट करण्यासाठी जे आहे 802 जागांसाठी पुन्हा एकदा जो ऑप्शन देण्यात आलेला आहे 17 सप्टेंबर 2024 पर्यंत डेटा कॅप्चर लिंक आहे. चेंजिंग कॅटेगरी चेंजिंगसाठीची लिंक जारी करण्यात आलेली आहे. या अगोदर अर्ज केलेल्या उमेदवारांना इथे रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून त्यांची कॅटेगरी जी आहे SCBC प्रवर्ग किंवा OBC प्रवर्ग
चेंज केला जाऊ शकतो. अशा पद्धतीने ही डिटेलमध्ये माहिती यामध्ये जारी करण्यात आलेली आहे. MIDC भरती संदर्भात पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.